मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे। जनतेने मोठा जनादेश देत महायुतीला पुन्हा सत्तेत बसवले आहे। त्यामुळे महायुतीने सुद्धा जनतेसाठी मोठे निर्णय जाहीर केलेले आहे। विशेषतः शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणजे स्वतः सत्ताधाऱ्यांच्या तोंडातूनच ऐकणार आहोत। पण त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आपल्या शेतकऱ्यांकरता आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली। मला सांगताना आनंद वाटतो, शेतकऱ्यांनी रुपया भरला 8000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिले। माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना आणली, 6000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला। आपण सांगितलं आम्ही देखील नमो किसान सन्मान योजना आणू, 6000 रुपये आपण टाकले, 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं सुरू केलं। आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं, 12000 रुपये नाही 15000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपलं सरकार या ठिकाणी जमा करणार आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळामध्ये 2021 साली काँग्रेसच्या सरकारने धानाचा बोनस जाहीर केला, पण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं, लबाडांनी त्या ठिकाणी तो दिलाच नाही। आपण 15000 रुपये दिला, मग 20000 रुपये दिला, आणि आता यावर्षी 25000 रुपये आपण धानाला बोनस देणार आहोत। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आपलं सरकार आहे। सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलंय। आणि चिंता करू नका, पुढचे 5 वर्ष माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती ही आपल्या सरकारने दिलेली आहे। एवढंच नाही तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि त्यासोबत कधी जर एमएसपी मध्ये बाजार भाव जर कमी झाला एमएसपी पेक्षा, तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। ती शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे, प्रधानमंत्री साहेबांची 6000, आपली 6000, 12000 जी आहे ती 12000 सन्मान योजना वर्षाला 15000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला। आणि त्याचबरोबर एमएसपी वर 20% अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय।